नमस्कार, मी कोमल. आज आपण मटर पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर साहित्य बघून घेऊया आपण. मी असा उभा कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, 2-3 हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीर कट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर इथं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढई छान गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झालेली आहे. तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तेलात. खूप असा पातळ वगैरे किंवा बारीक कापत बसायचं नाही कांदा, कारण की आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी मोठा मोठा कांदा, टोमॅटो वगैरे कट करून घेतलं तरी चालतंय. ग्रेव्ही जर अशा पद्धतीने बनवून ठेवली तर म्हणजे अगदी झटपट आपण मटर पनीर जेव्हा आपल्याला गरम गरम बनवायचं आहे त्यावेळेस सुद्धा बनवू शकतो. खूप जास्त टाईम लागत नाही. मग फास्ट गॅसवरतीच मी कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे तेलामध्ये. तर थोडंसं मीठ पण टाकणार आहे मी कांद्यामध्ये, म्हणजे कांदा पटकन भाजतो. कांदा भाजतोय तोपर्यंत मी पनीरसुद्धा थोडंसं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तर मी छोटीवाली कढई ठेवलेली आहे दुसरी. खूप जास्त तेल टाकून वगैरे नाही, पण अगदी थोडंसं तेल टाकून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ पनीर फ्राय करायचं नाही, नाहीतर ते लबरासारखं लागायला लागतं. मी कधी कधी फ्राय करून टाकते किंवा न फ्राय करता सुद्धा मी पनीर बनवते, म्हणजे छान लागतं तसं सुद्धा. पण जास्त वेळ जर फ्राय केलं तर ते लबरासारखं एकदम होतं. त्यासाठी मी शक्यतो फ्राय करत नाही. पण आज मी फ्राय करून बनवणार आहे पनीर. व्यवस्थित कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. आता मी कांद्यामध्येच लसूण आणि हिरवी मिरची जी कट केली आहे ती टाकून घेणार आहे आणि सोबतच टोमॅटो सुद्धा टाकणार आहे, म्हणजे सगळं एकत्र व्यवस्थित भाजलं जाईल. तर हे बघा, टोमॅटो वगैरे छान सॉफ्ट झालेला आहे. आणखीन 1 मिनिटभर मी असंच हे टोमॅटो तेलामध्ये परतून घेणार आहे. तर टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे. तर मी काय करते, कढई बाजूला ठेवून घेते ही आणि छोटीवाली कढई घेतली आहे मी. तर या कढईमध्ये मी पनीर जे आहे ते थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहे. तेल टाकून घेते मी कढईत थोडंसं.
तेल गरम होते तोपर्यंत पनीरचे छोटे पीस करून घेते. चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत हे छोटे छोटे. हे बघा कट करून घेतलेलं आहे मी पनीर अशा पद्धतीनं. तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर हे पनीर जे आहे ते मी या तेलात टाकून घेणार आहे. गॅस फास्टच करून आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप स्लो गॅसवरती नाही करायचं आणि खूप जास्त वेळसुद्धा फ्राय नाही करायचं, नाहीतर ते असं खूप जास्त वेळ फ्राय करायचं नाही पनीर, नाहीतर ते लबरासारखं लागायला लागतं. म्हणजे दोन्ही पद्धतीने ट्राय करून बघा. न फ्राय करता जरी बनवले तरी सुद्धा छान लागतात पनीर. पण मी असं थोडंसं फ्राय करून घेणार आहे. पण अगदी फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनिटच फक्त मी फ्राय करणार आहे. पनीर फ्राय होईपर्यंत आपण जे ग्रेव्हीसाठी कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे ते सुद्धा थंड होऊन जाईल. चमच्याने फिरवत राहायचं आहे पनीरने. तर मी खूप जास्त फ्राय नाही करणार. हे बघा तुम्ही बघू शकताय अगदी 2-3 मिनिटच मी फक्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे पनीर. आणि गॅस बंद करून घेते. पनीरसुद्धा मी बाजूला काढून घेते. पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. आणि मी हा जे आपण ग्रेव्हीसाठी कांदा वगैरे तेलामध्ये फ्राय करून घेतला होता तो मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. तर याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे, म्हणजे त्या ग्रेव्हीला सुद्धा छान टेस्ट येते. शक्यतो कोथिंबीर कोणी अशी वापरत नाही, पण एकदा टाकून बघा, छान लागते. नाही टाकली तरी चालेल, पण मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि हे पाणी न टाकता मी मिक्सरला ग्रेव्ही बनवून घेणार आहे. हे बघा मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. मिक्सरला पाणी न टाकता अगदी बारीक करून घेतलेली आहे. आणि मी इथं ग्रीन पीस घेतलेले आहेत. तुम्ही ताजे मटार जरी घेतले तरी चालतील, पण मी ग्रीन पीस घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर चला तर मग आता पनीरची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. कढई मी गरम करून घेतलेली आहे. त्या कढईमध्ये तेल टाकून घेते मी. तर मगाशी ज्या कढईमध्ये मी पनीर फ्राय केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल आहे, ते सुद्धा मी या कढईमध्ये ओतून घेणार आहे. आणि यासुद्धा कढईत थोडंसं पाणी टाकून नंतर आपण पनीरसाठी वापरणार आहोत, कारण की कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे राहिलेलं असतं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. मी थोडे खडे मसाले सुद्धा घेतलेले आहेत. एक तमालपत्र, लवंगा 2 घेतलेले आहेत आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. तर तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये मी जिरं टाकून घेते सुरुवातीला. आणि हे जे खडे मसाले आहेत ते सुद्धा मी टाकून घेणार आहे. आणि ही जी ग्रेव्ही तयार केलेली होती ती या तेलामध्ये टाकून घेते मी.
तेलामध्ये मसाला टाकल्यानंतर थोडंसं तेल उडतं. व्यवस्थित सगळी जी ग्रेव्ही आहे ती मिक्सरच्या भांड्यांमधून काढून घ्यायची आहे. तर खूप अशी बाजूला वगैरे लागलेली असते ती. छान असं ही ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. छान तेल सुटेपर्यंत भाजायची आहे. त्या मिक्सरच्या भांड्यात सुद्धा मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे. आपण ग्रेव्ही तयार करताना कांदा वगैरे छान तेलामध्ये फ्राय करून घेतला होता, त्यामुळं ही ग्रेव्ही भाजायला खूप जास्त असं टाईम लागत नाही. अगदी ग्रेव्ही तयार करून ठेवली आणि जेवणाच्या आधी एक 5-10 मिनटं जरी आपण पनीर बनवायला सुरुवात केली तरी पण लगेच होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित सगळा मसाला मी एकत्र करून घेणार आहे. छान ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायची आहे तेलामध्येच. बघा छान अशी तेल सुटायला लागलेलं आहे आता या ग्रेव्हीला. तर आपण सुके मसाले जे टाकायचे आहेत ते टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. तर मी थोडीशी हळद टाकते, जिरेपूड टाकते थोडंसं, आणि जे घरगुती लाल तिखट असतं तेच मी पनीरसाठी वापरते. छान लागतं ते सुद्धा. वेगळं असं लाल तिखट वगैरे काही मी वापरत नाही याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करा. आणि मी पनीर मसाला, मटर पनीर मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा मी थोडासा टाकून घेणार आहे. आणि परत एकदा व्यवस्थित सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. वास खूप छान सुटलाय मसाले सगळे टाकल्यानंतर. असंच तेलामध्ये 1-2 मिनटं मी मसाला सगळा व्यवस्थित परतून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी. हे बघा मसाला सुद्धा छान भाजलेला आहे. तर मी आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी कढईमध्ये ओतते आणि तेल सुटेपर्यंत असंच आपल्याला हा मसाला पहिल्यांदा शिजवून घ्यायचा आहे. आणखीन थोडंसं पाणी टाकते मी आणि झाकण लावून 1-2-3 मिनटं मी हा मसाला पहिल्यांदा शिजवून घेणार आहे. झाकण उघडून बघते. हे बघा किती छान रंग आलेला आहे या मसाल्याला. तर झाकण ठेवून 1-2-3 मिनटं असा मसाला जर शिजवून घेतला तर छान असा कट येतो भाजीला. त्यासाठी मी अशा पद्धतीने शिजवून घेते अगोदर. गॅस बारीक करून तर मी जे ग्रीन पीस घेतले होते ती सुरुवातीला मी टाकून घेणार आहे. हातानेच टाकून घेणार आहे, काही एक्स्ट्राचं पाणी वगैरे आहे ते खालीच राहील. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रंग किती छान दिसतोय बघा.
तर हे ग्रीन पीस असल्यामुळे याला शिजायला खूप जास्त टाईम लागत नाही. जर आपण ताजे वाटाणे जर घेतले तर ते एक 2-3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे अगोदर आणि नंतर आपण या ग्रेव्हीमध्ये टाकायचे. पण हे ग्रीन पीस असल्यामुळे मी असंच टाकून घेतलेलं आहे. तर हे छान शिजू द्यायचं आहे आपल्याला. 1-2 मिनटं मी शिजवून घेणार आहे फक्त आणि नंतर याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. तर 2-3 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, वाटाणा सुद्धा शिजत आलेला आहे. तर मी आता याच्यामध्ये पनीर टाकते. पनीर टाकून अगदी 2-3 मिनटंच आपल्याला ही पनीरची भाजी शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त शिजवायचं नाही पनीरला, कारण की आपण सुरुवातीला सुद्धा त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं पनीर. पण परत जास्त अजून शिजवलं की ते लबरासारखं एकदम होतं, मग खाताना छान नाही लागत. त्याच्यासाठी पनीर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. हे बघा, खूप छान रंग आलेला आहे. बाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे ह्या पनीरच्या भाजीला. तर आता मी याच्यामध्ये पनीर टाकून घेते, जे आपण फ्राय करून घेतलं होतं अगोदर. आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2-3 मिनिटासाठीच पनीर टाकल्यानंतर ही पनीरची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता लास्टमध्ये मी ह्याच्यात मीठ टाकते. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि अगदी थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. वरून नाही टाकणार मी नंतर पनीरमध्ये, पण आता मी टाकून घेते कारण भाजीला छान टेस्ट येते त्याच्यासाठी. तुम्ही कसुरी मेथी जरी टाकली तरी चालेल, पण मी कोथिंबीरच टाकते कट करून थोडीशी. रंग किती छान दिसतोय बघा. तर एक 2-3 मिनटं असंच झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे पनीर. झाकण ठेवूनच शिजवायची पनीर, कारण की पनीरच्या जे मसाल्याचे शितोडे वगैरे असतात ते बाहेर असं उडतात. त्यासाठी झाकण ठेवून शिजवून घ्या शक्यतो. 2-3 मिनिटे झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकताय या मटर पनीरला किती छान रंग आलेला आहे. दिसते तर छान, पण खायला सुद्धा तितकीच छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही मटर पनीरची रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती ते. चपातीसोबत, पुरीसोबत किंवा पराठ्यांसोबत सुद्धा छान लागते मटर पनीरची ही रेसिपी जी आपण आज बनवली आहे ती. तर मी थोडीशी पनीरची जी भाजी बनवली आहे ती या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा, रंग किती छान दिसतोय. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट सुद्धा बनवलेली नाही मी. हे बघा, तर तयार आहे आपले मटर पनीर. वास खूप छान सुटलेला आहे, तुम्ही बघू शकताय किती छान दिसतंय ते. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने एकदा मटर पनीरची रेसिपी. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रोज नवीन नवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.